नमस्कार मित्रांनो, आज 23 मार्च. कालच्या महा एपिसोड नंतर आज सगळ्यांनाच उत्सुकता असेल की कान्हाने खऱ्या तेजस्विनी कामतला सगळ्यांसमोर आणल्यावर सगळ्यांचे रिॲक्शन्स काय राहणार आहेत, स्पेशली सखीचे आणि मनस्विनीचे. तर मित्रांनो, त्याचबरोबर कालच्या महा एपिसोडचे जे रिव्ह्यू आहे ते मी आपल्या चॅनलवर टाकले आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. तुम्ही जर नसेल बघितलं तर डिटेल एक्सप्लेनेशन मी दिलं आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आणखी मला माहिती मिळाली आहे की पुढे काय होणार आहे ते मी तुम्हाला एपिसोडच्या शेवटी सांगेल. त्याआधी आजचा धमाकेदार एपिसोड बघा, ज्यामध्ये आता तेजस्विनी समोर आल्यावर सखीचा गोंधळ उडणार आहे आणि ही मनस्विनी कशी बाजी पलटते हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे खऱ्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सुरू करूया. आजचा भाग सुरू होतो. परशू म्हणत असतो, सरकार केक कट करा. कोण आहे तो कान्हा? तो इतका महत्वाचा नाही आहे, त्याच्यासाठी आपण का थांबायचं? तर ही मनस्विनी परशूला म्हणते, माझा बर्थडे आहे. त्यानंतर ती सखीकडे बघते आणि म्हणते, मी कान्हासाठी वाट बघणार आहे आणि तो आल्याशिवाय मी केक कापणार नाही. आता या मनस्विनीला असं वाटत असतं की कान्हा तिचं बर्थडे गिफ्ट घेऊन येणार आहे, ज्यावर सखीच्या सह्या असणार आणि जे प्रॉपर्टीचे पेपर्स असणार आहे. आणि सगळी प्रॉपर्टी जी सखीच्या नावावर आहे ती तो मनस्विनीच्या म्हणजे सरकारच्या नावावर करणार आहे, म्हणून ती असं म्हणत असते. पण बघा मित्रांनो, काय होतं. मनस्विनी सखीला म्हणते, येऊ दे कान्हाला, तो माझं बर्थडे गिफ्ट घेऊन येत असेल. तितक्यात काय होतं, कान्हाची धमाकेदार अशी एंट्री होते आणि कान्हा समोर सगळ्यांकडे बघत असतो आणि मनस्विनीकडे बघत तो म्हणतो, हॅपी बर्थडे तेजस्विनी. आता आपल्या कान्हाचा इथे औरच वेगळा असतो. जो तो नेहमी मनस्विनी समोर दिखावा करतो, जो जसा तो राहत असतो तसा त्याचा आता ॲटिट्यूड अजिबातच नसतो. आता त्याने अशा एकेरी भाषेत हाक मारल्यामुळे सगळेजण एकदम आश्चर्याने कान्हाकडे बघू लागतात आणि हे ऐकून ही मनस्विनी स्वतःला म्हणते सुद्धा, तेजस्विनी. तितक्यात आता कान्हा मागे वळून बघतो आणि त्याच्या बरोबर त्याने तेजस्विनीला आणलं असतं, खऱ्या तेजस्विनी कामतला. आता तिच्या चेहऱ्यावर पूर्ण ब्लँकेट वगैरे पूर्ण चेहरा तिचा झाकला असतो आणि पूर्ण अंगावर तिने ब्लँकेट घेतलं असतं. आता सगळेजण त्या बाईकडे बघू लागतात की ही बाई कोण आहे. पण या मनस्विनीला समजलंय की ही तिची सख्खी खरी बहीण आहे तेजस्विनी आणि आता हिचा पर्दा फाश होणार आहे हे हिला आता समजलं असतं. यावेळी या मनस्विनीचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे आहे. तर मित्रांनो, मी सजेस्ट करेल की टीव्हीवर आजचा भाग नक्की पहा. कान्हा आणि सखीची खरी आई आणि पूर्ण कामत एम्पायरची खरी मालकीन तेजस्विनी कामत हे दोघेही आता चालत येत असतात हळूहळूच. पण आता तेजस्विनी थोडी घाबरत असते. कान्हा तिला धीर देतो आणि इशारा करतो की चला, काहीच होणार नाही, मी आहे ना. आणि कान्हाची ही अशी हिंमत बघून ही मनस्विनी तर कोमातच जाते. आता गौतमला सुद्धा समजलं असतं की ही त्याची खरी तेजस्विनी वहिनी आहे. गौतम आता स्माइल करत असतो, पण बाकीचे सगळे क्लूलेस असतात, त्यांना काहीच समजत नसतं काय चाललंय. कान्हा आपल्याला सगळं बॅक स्टोरी पण सांगणार आहे की कशी त्याची आणि तेजस्विनीची भेट झाली आणि आपला अंदाज अगदी बरोबर ठरलाय मित्रांनो. आता अडखळत चालत तेजस्विनी फायनली आता मनस्विनी समोर येऊन उभी राहते आणि तिथे आता सखी सुद्धा असते. सखी आता कान्हाला विचारते, कान्हा ह्या कोण आहेत? तर कान्हा आता सखीला म्हणतो, ह्या कोण आहेत हे आज सगळ्यांनाच कळेल. त्यानंतर कान्हा मनस्विनीकडे बघतो आणि म्हणतो, जसं मला कळलं तसं. आणि आता ही मनस्विनी खूप रागाने बघते कान्हाकडे. तिला असं वाटत असतं की या क्षणी कान्हाला मारून टाकावं, त्याचा जीव घ्यावा. पण आता काय होतं, कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, काल रात्री तुम्ही मला म्हणाल्या होतात की तुम्ही धुरामध्ये एक आकृती पाहिली. ती व्यक्ती तुम्हाला कोण आहे, काय आहे तुम्हाला कळलं नव्हतं, चेहराही दिसला नव्हता. पण आज खरा चेहराही दिसेल. आणि त्यानंतर कान्हा मनस्विनीकडे बघतो आणि म्हणतो, आणि खोटा चेहरा उघडाही पडेल. कान्हा आता मनस्विनीला झटक्यावर झटके देत असतो. इथे आता सखी म्हणते कान्हाला, कान्हा हा सगळा काय प्रकार आहे? आता तिथे सगळे मीडिया वगैरे हे सगळं कव्हर करत असतात, सगळं ते रेकॉर्ड करत असतात आपल्या व्हिडिओमध्ये, कॅमेरामध्ये. तर कान्हा म्हणतो सखीला, प्रकार नाही हो बेबी सरकार, हे सगळी आपल्या बाबांची कृपा आहे. कान्हा आता सगळ्यांसमोर सगळं सांगू लागतो. कान्हा आता फ्लॅशबॅक त्याला आठवतं आणि कान्हा सगळ्यांना म्हणतो की सखी मॅडम, तुम्ही केलेल्या शिरा साईबाबांच्या भक्तांना वाटप करण्यासाठी मी निघालो होतो आणि शिरा ठेवायला मी आपल्या गाडीची डिक्की उघडली आणि आज जे पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आपल्या गाडीच्या डिक्कीत मला शाल दिसली होती, पण ते शाल कोणाची होती हे काहीच कळलं नाही. तर मित्रांनो, ज्यांना माहिती नाही आहे, ज्यांनी कालचा एपिसोड नाही बघितला, त्यांना हे नसन कळलं. आता जेव्हा खरी तेजस्विनी कान्हा आणि सखीच्या गाडीत बसली असते तेव्हा उतरताना तिचं ब्लँकेट त्यामध्ये अडकलं असतं डिक्कीमध्ये, म्हणून तेच ब्लँकेट ज्यावर गाय वासरूचं बॅच आहे ते त्यामध्येच राहिलं असतं आणि तेच ब्लँकेट कान्हाच्या हाती लागलं, त्याचबद्दल तो बोलतोय. तर असं आता इथे पुढे काय होतं, कान्हा पुढे सांगू लागतो, आणि मला ते ब्लँकेट सापडलं त्यामुळे मी पार्किंग लॉट मधल्या सगळ्या CCTV फुटेज जे आहे ते चेक केलं.
त्यानंतर कान्हा परत मनस्विनीकडे बघतो आणि म्हणतो, मग मला सगळा हा लपंडाव उलगडत गेला. मित्रांनो, अजूनही तेजस्विनीचं तोंड जे आहे ते झाकूनच आहे बरं का. तर पुढे आता काय होतं, सगळेजण कान्हाकडे आश्चर्यानेच बघू लागतात आणि ऐकू लागतात. आणि पुढे आपल्याला दाखवल्या सुद्धा जातं की कान्हा सीसीटीव्ही रूम मध्ये गेला असतो सगळं चेक करण्यासाठी. आणि इकडे कान्हा सगळ्यांना सांगत असतो, त्यानंतर सीसीटीव्ही मध्ये मला गाडीच्या डिक्कीत एक बाई शाल घेऊन लपताना दिसली. पुढे आता कान्हा सखीकडे बघतो आणि म्हणतो, मग मी तुम्हाला बेशुद्ध अवस्थेत गाडीत बसवलं आणि आपली गाडी तिथून निघाली आणि आपल्याच गाडीत ती बाई आणि आपण होतो. पुढे आता कान्हा सगळ्यांसमोर सांगत असतो की मी लगेच त्यानंतर गाडी घेऊन सिटी हॉस्पिटलला पोहोचलो. कान्हा सगळं आज जे घडलंय ते सांगत आहे मित्रांनो. पुढे आता कान्हा म्हणतो, मी तिथे चौकशी केली पण कुणाला काहीच माहिती नव्हतं आणि कुणीच ह्या बाईला बघितलं नव्हतं. आणि तसं आपल्याला दाखवलं जातं की कान्हा सगळ्यांकडे तिथे म्हणजे विचारत असतो की ह्या बाईला कोणी बघितलं का, ती शॉल घेऊन, तो हातीच असते ती शॉल त्याच्या. आणि त्यानंतर कान्हाचं लक्ष सीसीटीव्ही फुटेजकडे जातं, त्या हॉस्पिटलच्या बाहेर जो सीसीटीव्ही फुटेज असतो त्याकडे. आणि त्यानंतर पुढे आता कान्हा सांगू लागतो, हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मला काहीतरी दिसलं. मग मला असं दिसलं की ती बाई आपल्या सोबत हॉस्पिटल पर्यंत आली. आपण गेल्यावर ती डिक्कीतून बाहेर आली पण तिची शाल त्यात अडकली. तिने ती शॉल डिक्कीतून सोडवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ती शॉल तिथेच टाकून ती बाई दुसरीकडे कुठेतरी निघून गेली. त्या बाईची शाल गाडीच्या डिक्कीत मला सापडली पण ती बाई सापडली नाही. मला वाटलं सगळा शोधच संपला, सगळं संपलं आणि मी जरा निराश झालो. तर आता मनस्विनी गप्पपणे सगळं ऐकत असते आणि ती तेजस्विनीकडे सुद्धा बघत असते आणि सारखं सारखं रागात कान्हाकडे सुद्धा ती बघत असते. तर पुढे आता मित्रांनो कान्हा सांगू लागतो, मग सखी मॅडम, तुम्ही दिलेला प्रसाद मी बाबांच्या मंदिरात घेऊन गेलो. तुमच्या वतीने मी साईबाबांना हार चढवला आणि हात जोडून बाबांना फक्त मी एकच म्हणालो. आपल्याला आता फ्लॅशबॅक दाखवलं जातं तेव्हा कान्हाने असं म्हटलं असतं, बाबा तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते का आहे मला माहिती आहे. तुम्ही सर्वज्ञानी आहात. हा जो खेळ सुरू आहे हा जगातला खेळ तुम्ही शांतपणे बघत आहात आणि त्याचंच हे हास्य आहे. आणि मित्रांनो आपल्याला दाखवलं सुद्धा जातं की कान्हा जेव्हा मूर्तीसोबत बोलत असतो साईबाबांच्या तेव्हा मागेच तेजस्विनी असते, त्याच भंडाऱ्यात ती जेवण करत असते ज्याचं पॅम्पलेट तिला हॉस्पिटलमध्ये एका माणसाने दिलं असतं. तर बघा मित्रांनो काय होतं, कान्हा पुढे आता साईबाबांना म्हणतो, बाबा तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. तुम्हीच अडचणी पेरता आणि तुम्हीच त्यातनं मार्ग दाखवता. कान्हाच्या हाती ती शाल सुद्धा असते. बाबा यातनं तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा. मागे आपल्याला दाखवलं जातं की तेजस्विनीला खूपच भूक लागली असते आणि खूप दिवसापासून ती उपाशी असते आणि तिची अवस्था खूपच वाईट असते. तर इथे आता काय होतं, कान्हा म्हणत असतो साईबाबांना, बाबा ही शाल ज्या बाईची आहे ती बाई मला सापडू द्या प्लीज बाबा. असं म्हणत कान्हा ती शॉल तिथेच साईबाबांच्या पायाशी ठेवतो आणि सखीने बनवलेला शिरा वाटप करण्यासाठी तो शिऱ्याचं जे भांडं असतं ते आपल्या हाती घेतो. तिच्या गुरुजींनी कान्हाला म्हटलं असतं, प्रसाद वाटताय ना, लोक वाट बघतायत. तर कान्हा म्हणतो हो आणि कान्हा एक एक करून सगळ्यांना शिरा वाटत असतो. तितक्यात आता मंदिराचे जोरात घंटे वाजू लागतात आणि सोसायटीची अशी जोराची हवा सुटते आणि त्या हवेमुळे लोकांना जेवण पण सुचत नसतं. हे आता साईबाबांचीच कृपा असते. तर त्या वाऱ्यामुळे तेजस्विनी तिचा पदर घेते आणि तिच्या तोंडाला लावते. कान्हाला सुद्धा काही कळत नसतं. कान्हा इकडे तिकडे बघतो. तितक्यात इतक्या जोराची हवा सुटते की तिथे कान्हाने ठेवलेली जी शाल असते ती आपोआप उडून डायरेक्ट तेजस्विनीच्या अंगावर पडते आणि तिचं तोंड पूर्ण झाकलं असतं त्या शालीमुळे. कान्हा आता त्या शालकडे बघू लागतो तर ती तीच शाल असते ज्यावर गाय वासरूचं चित्र असतं, बॅच असतं. कान्हा आता त्या बाईकडे बघतो एकदम आश्चर्याने. त्यानंतर कान्हा त्याच्या हातचं शिऱ्याचं भांडं खाली ठेवून देतो आणि हळूच ती शाल उघडून बघतो. कान्हा आता तेजस्विनीच्या अंगावरची शाल सरकवतो आणि तेजस्विनी आता कान्हाकडे बघते पण तिला काहीच माहिती नसतं की हा कोण आहे. पण कान्हाला तर माहितीच असतं आणि कान्हा एकदम सरकारासारखा एक सारखा चेहरा बघून हादरून जातो. कान्हाला विश्वासच नसतो बसत की ज्या बाईला तो शोधत आहे ही दुसरी कोणी नसून मनस्विनीची सख्खी खरी बहीण आहे आणि खरी तेजस्विनी कामत आहे. आणि मित्रांनो आता प्रेझेंट मध्ये आपल्याला दाखवलं जातं की कान्हाने आता सगळं सांगितलंय की कशी काय तेजस्विनी कामत त्याला भेटली. आणि पुढे आता कान्हा म्हणतो, आज खऱ्या तेजस्विनी कामतचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच मी खऱ्या आणि ओरिजिनल तेजस्विनी कामतांना घेऊन आलोय, असं कान्हा या मनस्विनीकडे बघतच म्हणतो. आता सगळेजण कान्हाकडे आश्चर्यानेच बघू लागतात. कोणाला वाटत असतं की हा वेडा झालाय, हा काहीही बडबड करतोय. आता सखीला सुद्धा काहीच समजत नसतं. ती कान्हाला म्हणते, ओरिजिनल तेजस्विनी कामत म्हणजे? अरे कान्हा तू काय बोलतोय? हा सगळा काय प्रकार आहे आणि कुठल्या बाईविषयी बोलतोय तू मगासपासनं आणि काय हे सगळं? तर कान्हा आता तेजस्विनीकडे बघतो, सखीच्या खऱ्या आईकडे. तर आता सखी सुद्धा त्या बाईकडे बघते आणि म्हणते, कोण आहे त्या?
आता गौतमच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते. मनस्विनी थांबवण्याचा प्रयत्न करते सखीला आणि म्हणते अगं सखी, पण सखी काही ऐकत नाही. सखी तिच्या आईच्या समोर येऊन अशी उभी राहते, खऱ्या आईच्या समोर येऊन, आणि तिचा चेहरा बघण्यासाठी तिच्या तोंडावरची शॉल अशी सरकवते. आणि ही मनस्विनी तर तिकडेच बघते आणि तिचे डोळेच लावून घेते. तिला आता समजलं असतं की आता सगळं तिच्या हाताबाहेरून गेलंय. सखी आता पूर्ण शॉल वगैरे काढून बघते आणि शॉलच्या आड जी बाई असते त्या बाईचा चेहरा बघितल्यावर सखीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्यासोबत घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आणि तिथे असलेले सगळी लोक एकदम आश्चर्याने बघू लागतात आणि मीडिया सुद्धा सगळं कॅप्चर करत असते, सगळं रेकॉर्ड करत असते. सखीला तर काहीच समजत नसतं की काय सुरू आहे, कारण तिला तर माहितीच नसतं ना की आपल्या आईला सुद्धा एक जुळी बहीण आहे. आणि आता हे सगळं बघून ही मनस्विनी मनात म्हणते कान्हाकडे बघत, म्हणजे या कान्हाने मला डबल क्रॉस केलं तर. लवकर काहीतरी मार्ग शोध मनस्विनी, नाहीतर इतक्या वर्षांची मेहनत एका क्षणात वाया जाईल. तर आता या मनस्विनीला खूपच राग येत असतो कान्हाचा, पण ती काय करणार, आता सगळं रिव्हील झालंय. तर आता सखी इमोशनल होते आणि ती खऱ्या तेजस्विनीला तिच्या आईला म्हणते तुम्ही हुबेहूब माझ्या आईसारख्या दिसतात आणि सेम दिसतायत आधीसारख्या. तर आता कान्हा म्हणतो सखीला जसं दिसतं तसं नसतं सखी मॅडम. तर आता सखी म्हटल्या बरोबर तेजस्विनीला समजतं की ही तिचीच मुलगी आहे सखी. आणि त्यानंतर तेजस्विनी कान्हाकडे बघते आणि कान्हा सुद्धा इशारा करतो की हो ही तुमचीच सखी आहे. त्यानंतर तेजस्विनी सखीला विचारते तू सखी आहेस? सखी सुद्धा हो असं उत्तर देते. तर आता खरी तेजस्विनी सखीला म्हणते माझी सखी. आणि त्यानंतर मायेने तेजस्विनी सखीच्या तोंडावरून हात फिरवते आणि सखीला तोच स्पर्श जाणवतो जो काल रात्रीच आउट हाऊस मध्ये तिने जेव्हा एका बाईला पकडला असता तेव्हाचा जो स्पर्श असतो तिला तो स्पर्श जाणवतो आता प्रेझेंट मध्ये. खूपच भाऊक आणि इमोशनल सीन आहे हा. खूप वर्षांनी असं झालंय, म्हणजे 12 वर्षांनी आता सखी आणि तिच्या खऱ्या आईची भेट झाली आहे. आणि खरंच ही मालिका जबरदस्त आहे मित्रांनो, इतक्या लवकर अनपेक्षितच होतं. तर असं आता काय होतं, तेजस्विनी आता सखीला बघते, तिला निहारते, तिची नजर वगैरे काढते आणि तिला सगळं आठवतं की जेव्हा सखी लहान होती तो चेहरा तिला आठवतो. आता सखीला धक्काच बसतो हे सगळं बघून, तिला विश्वास नसतो बसत आणि ती अशी खाली पडणार असते. तर तेजस्विनी तिला सावरते आणि दोघीही एकमेकींकडे डोळे भरून बघू लागतात. त्यानंतर आता सखी खऱ्या तेजस्विनीला विचारते आपण कोण? तर आता म्हणजे तेजस्विनी सांगणार असते सखीला आणि म्हणते मी. तितक्यात आता ही मनस्विनी मध्येच बोलते आणि म्हणते अगं तू इथे इतक्या वर्षानंतर, अगं कुठे होतीस तू आणि हा काय अवतार करून घेतलायस तू स्वतःचा? आता गौतम आश्चर्यानेच बघतो या मनस्विनीकडे. त्यानंतर आता सखी मागे वळते आणि मनस्विनीला म्हणते आई ह्या कोण आहेत? तर मनस्विनी काही सांगणार तितक्यात तेजस्विनी म्हणजे सखीची खरी आई तिला म्हणते अगं सखी तू हिला आई का म्हणतेस, ही तुझी आई नाहीये. तर आता सखी म्हणते खऱ्या तेजस्विनीला ही माझी आई नाहीये म्हणजे हे तुम्ही काय बोलताय? तर आता कान्हा म्हणतो सखीला सखी मॅडम हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. तुम्ही जिला आई म्हणत आहे आणि जी स्वतःला तेजस्विनी कामत उर्फ सरकार म्हणून घेत आहे ती आहे. आता सगळेजण कान्हाकडे आश्चर्याने बघू लागतात. सगळ्यांचे डोळे आणि कानं कान्हाकडे असतात आणि कान्हा या मनस्विनीकडे डोळ्यात डोळे घालून बघतो तिच्या आणि सगळ्यांसमोर म्हणतो ही आहे मनस्विनी. आता हे ऐकून गौतम खूपच खुश होतो आणि सखी एकदम आश्चर्याने कान्हाकडे बघते. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो जिला तुम्ही तुमची आई म्हणता ना ती तुमची आई नाही आहे, तर ती तुमच्या खऱ्या आईची सख्खी जुडी बहीण आहे. आता सखी कान्हालाच म्हणते कान्हा तू हे सगळं काय बोलतोयस, अरे माझी आई तर. तितक्यात आता तेजस्विनी सखीला म्हणते अगं मी आहे तुझी आई. आता घरातल्या कोणालाच काहीच समजत नसतं, सगळे एकमेकांकडे बघू लागतात आणि सगळे गेस्ट सुद्धा शॉक मध्येच असतात. तर आता खरी तेजस्विनी सखीला सांगू लागते अगं मी जन्म दिलाय तुला, 9 महिने माझ्या पोटात मी तुला वाढवलंय, मी आहे तुझी खरी आई तेजस्विनी राघव कामत. आणि मनस्विनीकडे बघत पुढे आता तेजस्विनी सखीला सांगू लागते आणि ही बाई जी तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे ना सखी, ही बाई खोटी आहे, ही माझी स्वार्थी जुडी बहीण आहे मनस्विनी. हे ऐकून आता ही मनस्विनी परत कान्हाकडे खूपच रागात बघते, जसं की ती त्याचा आताच जीव घेणार आहे. मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही मनस्विनी बाजी पलटवण्याचा प्रयत्न करते आणि सखीला म्हणते अगं मी का खोटं बोलेल, अगं सखी माझ्या आता सगळं लक्षात येत आहे, हा सगळा जो प्लॅन आहे ना तो या कान्हाचा आहे. या माझ्या स्वार्थ्या बहिणीला हा संधी साधू भेटला आणि याने प्लॅनिंग सुरू केली. हा सगळा खेळ आहे ना हा या कान्हाचा आहे, हा सगळा खेळ तुझ्या प्रॉपर्टीसाठी सुरू आहे. तर कान्हा सुद्धा आपला काही कमी नाही आणि कान्हा मनस्विनीला म्हणतो बरं मला सांगा सखी हे नाव कोणाला सुचलं होतं, आणि कान्हा बरोबर हिचं खोटं पकडतो. पण मित्रांनो पुढे खूप ट्विस्ट येऊ शकतात, कारण माने सांगितल्याप्रमाणे कान्हाने सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून घेतली आहे सखीची, तेही तिला न कळत.
जर मनस्विनीच्या हाती हे पेपर्स लागलेत तर ती इझिली कान्हाला ब्लेम टाकू शकते. आणि मित्रांनो, जे मी तुम्हाला म्हटलं होतं की मला ॲडिशनल माहिती मिळाली आहे, तर पुढे काय होणार आहे त्याचे स्पॉयलर्स मी तुम्हाला देणार आहे. तर ही मनस्विनी स्वतःची नस वगैरे कापणार आहे आणि ही तमाशा करणार आहे. त्यानंतर ह्या तिघीही मिळून केक कट करणार आहे बर्थडेचा. आणि ही मनस्विनी सखीला सांगते की ही माझी बहीण आहे मनस्विनी आणि मीच खरी तेजस्विनी आहे. आणि सखीला आता काही समजत नसतं कोण खरं कोण खोटं. तर मित्रांनो, कालच्या महा एपिसोडमध्ये आणि आजच्या या धमाकेदार एपिसोडमुळे खूपच मोठा ट्विस्ट आलाय आणि मालिकेत एक वेगळंच वळण येणार आहे हे नक्की. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो, इतके मोठे मोठे भरपूर मोठे डायलॉग्स असतात तर कधी कधी बोलताना इकडे तिकडे होतं, पण तरी सुद्धा मी जसंच्या तसं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. तर या एफर्टसाठी एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं काही चुकत असेल तर मला माफ करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.